श्री स्वामी समर्थ। 12 राशीनुसार तुमच्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी। मेषरास। मेष राशीच्या व्यक्तीच्या नशीब थोडे उतार चढीचे असते, त्यामुळे त्यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे। तसेच शक्य झाल्यास गणपतीला 21 दुर्वा वाहिल्या पाहिजे। तसेच तुम्ही रोज घरच्या घरी गणपतीला खडीसाखर किंवा खडीसाखर नसल्यास साधी साखरेचा नैवेद्य रोज दाखवावा। मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनात जायचे आहे आणि गणपती बाप्पाला एक लाल फूल व्हावे। तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, सर्व प्रश्न सुटतील। वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात एक चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते, त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे। संध्याकाळी रामरक्षा म्हटली पाहिजे, यांचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला येतो। मिथुन रास। मिथुन राशीच्या व्यक्ती बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात, त्यामुळे यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे। माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करायचे आहे। प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्त पठण करायला हवे। तसेच दर शुक्रवारी देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा। असे केल्यास पैशासंबंधित समस्या मार्गी लागतील। कर्क रास। कर्क राशीच्या व्यक्तींना भगवान शंकराच्या बद्दल जास्त आकर्षण असते। भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात। यांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे। सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन 108 बेलपत्र वाहायचे आहे। शक्य नसल्यास 11 तरी बेलपत्र वाहावे। सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष लाभ होतो। सिंह राशीच्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे। विष्णूंची सेवा केल्यास त्यांच्या प्रत्येक समस्या दूर होतील। विष्णू जिथे तिथे लक्ष्मी असते, म्हणून तुमचे पैशासंबंधी समस्या सुद्धा दूर होतील। यामुळे आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते। कन्या रास। कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची पूजा करायची आहे। दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे। हनुमानजींना पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे। पांढऱ्या रुईचे फूल भेटत नसल्यास रुईच्या पानांचा हार अर्पण करावा। किमान एकदा तरी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे। तुळ रास। तुळ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे। यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात, त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे। शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनी मंत्राचा जप करावा। शक्य असल्यास शनी महात्म्य वाचावं। मकर रास। मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे। यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्यात भरपूर प्रगती कराल। सरस्वती मातेसोबत लक्ष्मी असते, त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग पण येतील। देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्यांची रोज पूजा करावी। सरस्वती मातेसोबत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। धनुरास। धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे। यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते।
असे देखील म्हटले जाते. दर सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाला जल अर्पण करावे. शक्य असल्यास 108 बेलपत्र वाहावे. बेलपत्र मिळत नसल्यास 1 बेलपत्र वाहिले तरी चालेल. शिवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. तुमच्या आयुष्यातले संकट दूर जातील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे. त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल. सूर्य मंदिर जवळपास असेल तर सूर्य मंदिरात जाऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधना पूजा केली पाहिजे. मातेच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुखप्राप्ती होईल असे म्हटले जाते. मीन रास. मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे. हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील. आपल्या राशीनुसार देवी देवता सांगितले आहेत. याशिवाय आपण इतर देवाची पूजा आराधना देखील करू शकता. फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनांचे थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होणार आहेत. श्री सद्गुरु स्वामी समर्थ. धन्यवाद.